कागल तालुक्यातील हमीदवाडा इथं घडलेल्या अपहरणाच्या गंभीर घटनेचा मुरगुड पोलिसांनी अवघ्या 2 तासात छडा लावून फिर्यादीची सुखरूप सुटका केली आहे। या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली असून घटनेमागे आर्थिक व्यवहाराचा वाद कारणीभूत असल्याचं समोर आलंय। हमीदवाडा इथल्या राजेंद्र रामगोंडा जत्राटे वय वर्ष 52 यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। कागल तालुक्यातील हमीदवाडा इथल्या राजेंद्र रामगोंडा जत्राटे वय 52 व्यवसाय शेती यांचं अज्ञात 4 इसमांनी अपहरण केल्याची तक्रार मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले आणि त्यांच्या पथकाने तत्परतेनं हालचाल करत कोगनोळी टोलनाका इथं संशयितांचा शोध घेतला। या कारवाई दरम्यान काही आरोपींनी प्रतिकार केल्यानं किरकोळ झटापट झाली, मात्र पोलिसांनी धाडसानं कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं आणि फिर्यादी जत्राटे यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रवीण यशवंत कांबळे वय वर्ष 26 राहणार सरवडे तालुका राधानगरी, अतुल बाळासो चांदणे वय वर्ष 28 राहणार बेलवळे बुद्रुक तालुका कागल आणि हेमांशी विकास यादव वय वर्ष 50 राहणार सांगवडे तालुका करवीर यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जत्राटे हे 2 वर्षांपूर्वी शेअर मार्केटिंग व्यवसाय करत होते। त्यांनी काही लोकांकडून गुंतवणूक घेतली होती आणि त्या रकमेवर दरमहा 5% परतावा देत होते, मात्र शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यानं त्यांनी व्यवसाय बंद केला आणि काही गुंतवणूकदारांचे पैसे थकले। यामध्ये सांगवडे इथल्या तारा यादव यांनी जत्राटे यांच्याकडे 50,000 रुपये गुंतवले होते। ही रक्कम परत मिळत नसल्यानं त्या वारंवार पैसे मागत होत्या। या वादातूनच आरोपींनी संगमतानं जत्राटे यांचं अपहरण केलं। त्यांच्याकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, तसंच शिवीगाळ मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी सांगितलं। या मारहाणीत जत्राटे यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे। फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक कार्यरत आहे।